ज्वारीची कणी अशी काल आपण जात्यावर दळली होती, ते अशी भिजू घातली निम्मी आणि निम्मी त्या पातेल्यात शिजायला टाकले निम्म, कारण 5 किलो एकदम होत नाही. असं छान शिजायला लागले आणि की ते वर घालायला न्यायचं, तर वर हे टाकायचं. 2 होत आहेत ते थोडं थोडं. तीळ द्यायचं का टाकून आता त्याच्यात? टाक थोडं. तर ही तीळ आहे, थोडं तीळ टाकते आणि नीट करून ठेवलेले ज्वारीच्या पापड्या शेवट ठेवल्या होत्या, पण ज्वारीच्या पापड्यालाच ऑर्डर आली. जे केले ते काय जास्त काय ज्वारीच्या पापड्या करा, ज्वारीच्या पापड्याच करा म्हणून बोलत होते, मग केलेत ज्वारीच्या पापड्या. आज आहे एकादश, त्यामुळं उषाताई गेली त्यांच्या आईला मिरच्या द्यायला. आईकडे त्यांची आई इथंच राहते, जवळच आहे. शिजू द्या का अजून? हा, एक वाप निघू दे मग नेऊवर खायला लय भारी लागते ज्वारीची पापडी, पण जात्यावर दळताना काय आठवते, आईचं दूध आठवते का? आणि ते आमची गपचूप कामं करते, असं म्हणणं आहे की गपचूप कामं करता. गपचूप कामात पहिल्यावर आळस येईल आणि झोप लागेल, माहिती का? काय मीठ बरोबर ना, आता लागलं तर बघा. तर झाले आमच्या पापड्या करून, हो का? अशा ज्वारीच्या पापड्या चालू आहेत. ह्या दोघी घालतात ते मस्त. मग किती राहिल्यात अजून? ज्वारीची ऑर्डर पटकन. ज्वारीच्या पापड्या झाल्या एकदा. काय सांगायचं बाई, काल दळून दळून हात ना हात गेलं ग, लय दुखायला लागलेत हात. ज्वारीची पापडी घालायला लय सोपे आहेत, पळी खायला चविष्ट खायला लागतात, पण करता ना कसं वाटतंय मग? आणत ते गारगार वाटतंय, थंडी वाजते मला. तुमच्या इकडे काय वाजते सांगा बरं नक्की. आमच्या इकडं वय, आमच्या इकडं सण चालू आहे आता सध्या, सण मून. हट चालू आहे आमच्याकडे आता नुसतं. आता ज्वारीची पापडी झाली, कुरडई झाली. आता आपल्याकडं कुरडई, ज्वारीची ऑलमोस्ट सगळा माल तयारच आहे का नाही आपला? बटाटा चकली, हिरव्या मिरच्याची, लाल मिरच्याची, उडदाचे पापड, सांडगे, ज्वारीचे पापड. काय चाललंय दोघीचं काय कळना मला. काय करताय इकडून इकडं? होय का? आणता ताई फिरवती पातीला घेऊन जाते ताईला माग, पुढं पातीला माग पळी. हा मग चला तर मग टाका ऑर्डर पटा. अशा मस्त पैकी पापड्या आहेत बघा. कशी घालती सत्ताई, हे बघ. गोल गोल चक्करला नकला. असं सगळं माल तयार आहे बघा.